श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1598व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद शुद्ध षष्ठी सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे। प्रश्न आहे, ज्यांनी वयाची 50शी ओलांडली त्यांनी अन्नग्रहणाबाबत कोणती विशेष काळजी घ्यावी? या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य महाराज पुढे म्हणतात, ज्या लोकांना कफाची व्याधी आहे व शरीरात नेहमी कफ जमा होतो त्याने शुद्ध सुवर्ण पाण्यात थोडा वेळ उकळावे व ते गरम पाणी सहन होईल त्याप्रमाणे घ्यावे, म्हणजे 1-2 दिवसात कफ मोकळा होतो। हे सुवर्णाचे अंगी गुण आहेत। दुसरे म्हणजे ज्या लोकांनी वयाची 50शी ओलांडलेली आहे त्यांनी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे। तुम्ही जर खात राहिलात तर पत्नी आग्रहाने वाढत राहील। काहीही झाले तरी शरीरात कफ होऊ देऊ नका। जेवणावर नियंत्रण ठेवा। शेवटी मानवी शरीर आहे, शरीराला किती तारणार? डॉक्टरच्या हातात काही नसते। जर वाचवणे त्याच्या हातात असते तर आतापर्यंत इतके लोक गेले असते का? डॉक्टर प्रयत्न करतात इतकेच। रात्री कांदा खाल्ला की गॅस निर्माण होतो, लसणाने गॅस निर्माण होत नाही। काही लोकांना कांदा भजी फार आवडतात, केव्हाही लहर आली की खातात। अखिल भारतात सर्व ठिकाणी मिळणारा हा पदार्थ आहे। काही लोक प्रवास करताना रात्री 1-1.5 वाजता कांदा भजी खाताना पाहिले आहे। हे योग्य नाही। तसे म्हटले तर शरीरात असते तरी काय? रक्त व मांसाचे तर शरीर आहे, त्याला दुसरा कसला आधार आहे? असे जर अयोग्य रीतीने वागलात तर शरीर तरी किती ताण सहन करणार? रात्री तुरडाळ घेऊ नये, ती पचायला जड असते। तुम्ही अंगावर सुवर्ण धारण करायला हरकत नाही, नाहीतरी तुम्ही पॅन्ट बुशर्ट घालणारे ह्या जन्मात तुम्हाला वैराग्य येणं शक्य नाही। खाण्यापिण्यावर ताबा ठेवा। घरात जेवढे शिजवले असेल तेवढे तुम्ही संपवलेच पाहिजे का? असे मुळीच नाही। काही वाया गेले तर जाऊ द्या, परंतु शरीराला ताण देऊ नका। गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने अन्नापायी शरीर खराब होते हे लोकांच्या लक्षात येत नाही। शरीरामध्ये अन्नाचा निचरा व्हायला पाहिजे, तो होत नाही म्हणून त्रास होतो। अन्नापासून मल तयार होतो, तो जास्त प्रमाणात तयार झाला की अंगाचा वाईट दर्प येतो। तुम्ही आमच्या शरीराकडे बघा, आमच्या शरीराचा दुर्गंध का येत नाही? कारण अन्न खाण्यावर आमचे फार नियंत्रण आहे, म्हणून आमचा देह शुद्ध आहे। देहावर सर्व बाबतीत नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। एकदा 50शी ओलांडली की शारीरिक कटकटी सुरू होतात। एका भक्ताचे गुडघे फार दुखत असत। मी त्याला रोज जेवणामध्ये भातावर लहान चमचा खोबरेल तेल घ्यायला सांगितले। हे शारीरिक वंगणच आहे। 1 महिन्यामध्ये ते तेल हळूहळू सर्व सांध्यांच्या ठिकाणी पोचते व शरीरात मुरते व गुडघे दुखी थांबते। खोबरेल तेल हे शरीराला अत्यंत उपकारक आहे। आरोग्य हे अध्यात्माचे लक्षण आहे। अध्यात्म म्हणजे शरीर होय। वयाप्रमाणे शरीरावर मर्यादा वाढवा। तेलकट तुपकट कमी खा। जिभेला चविष्ट लागते म्हणून किती खावे? घरातील लोक खा म्हणतील, कारण तुमचे पोट भरले म्हणजे तुमच्याकडून कामे करणे त्यांना सोयीचे होते। 50शी ओलांडली की ह्या गोष्टींची विशेष काळजी घ्या। तुमची प्रकृती बिघडली म्हणजे शेवटी तुम्ही मलाच हाक मारणार। तुम्ही तरुण वयात जर जास्त खाल्ले तर ते पचून जाते, परंतु उतार वयात ही सवय कायम राहते। आपला देह अन्नमय पिंड आहे। शरीर टिकवण्यासाठी जेवढे आवश्यक असेल तेवढे आवश्यक जेवण घ्या। जेवायला बसला असता तृप्ती होईपर्यंत जेवा। जर उपाशी पोटी उठलात तर महापाप होईल। परंतु जेवणानंतर हे खा ते खा किंवा हा डबा उघड तो डबा उघड असे करू नका। जेवण झाल्यानंतर पचनासाठी सुपारी अथवा पान घ्या,
परंतु जर पान व सुपारी खात नसला तर जेवणाबरोबर लहान गुळाचा खडा घ्या. गुळाचा खडा सफरचंदा इतका मोठा नको, तो सुपारी एवढा लहान असावं व त्यावर पाणी प्या, म्हणजे खाल्लेले पचन होते, मार्गी लागते व शरीर मोकळे होते. सुखदुःख हे शरीराच्या माध्यमामार्फत अनुभवावे लागते. शरीर उत्तम असेल तर सुख वाटेल, जर शरीर नादुरुस्त असेल तर दुःख होणारच. विनाकारण शरीराला दुःख करून जीवनातील व जगण्यातील आनंद घालवू नका. आपल्यासाठी अन्न आहे, अन्नासाठी आपण नाही हे लक्षात घ्या. ह्या ना त्या कारणासाठी उपाशी राहू नका. उपवासाने देव प्राप्त होत नाही. उपवास करून शरीराला व आत्म्याला तडफडायला लावू नका. डॉक्टर उपवास करायला का सांगतात? तर पोटात पुष्कळ घाण झालेली असते, तिचा निचरा व्हावा लागतो. म्हणून गरजेप्रमाणे 1 किंवा 2 दिवसांचे उपवास करायचा सल्ला देतात. उपवासाचे दिवशी पाण्याशिवाय दुसरे काहीही घ्यायचे नाही, म्हणजे नैसर्गिकरित्या किंवा औषधाने पोटातील कचरा साफ होऊन पोट मोकळे होते. तुम्ही स्वतःहून या कारणासाठी 1 दिवस उपवास केला व मलशुद्धी झाली तर दुसऱ्या दिवशी उपवासाची आवश्यकता नाही. नैसर्गिक रीतीने मलशुद्धी होणे हे शरीर व्यवस्थित असल्याचे लक्षण आहे. ज्यांची नैसर्गिकरित्याच मलशुद्धी होते त्याला उपवासाची गरज नाही. काही पंथात 2, 5 किंवा 8 दिवसांचे कडक उपवास करतात. ह्या उपवासामागे त्या पंथाची विचारसरणी काय असेल ते कळत नाही. शरीराचे लक्षण असे आहे की तुमच्या रोजच्या जेवणाच्या वेळेला पचनक्रियेसाठी लाळ सुटते. त्यावेळेला जर अन्न घेतले नाही तर पोटात आग आग होते व त्रास होतो. काही लोकांना मोकळ्या पोटी भुकेची ढेकर येते. भूक लागल्याशिवाय जेवायला बसू नका. विडी तंबाखू घेऊ नका. जर त्याशिवाय भागत नसेल तर हळूहळू प्रमाण कमी करून शेवटी बंद करून टाका. वास्तविकरित्या तुमच्या जीवनात अशा गोष्टींची गरजच काय? माझा आदर्श तुमच्यासमोर ठेवा. मी कधीही सुपारी, पान, तंबाखू काही घेत नाही. मला कधीही अपचनाची ढेकर येत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या अमृतकणाच्या खुलासाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.